वेलकम टू SK एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म. माय नेम इज सचिन कुमार. आगामी काळात अनेक सरळ सेवा परीक्षा होणार आहेत. सोबतच नवीन सरळ सेवा परीक्षांचं नोटिफिकेशन देखील येणार आहे आणि म्हणून सरळ सेवा परीक्षांमध्ये आपल्याला व्होकॅब्युलरीवर जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून आजच्या या सेशनमध्ये आपण व्होकॅब्युलरीचं सेशन घेणार आहोत आणि या सेशनमध्ये आपण ईडीएम्स पाहणार आहोत. असे प्रश्न की ज्यामध्ये ईडीएम्स असतील, असे प्रश्न की ज्यामध्ये इंग्रजीचे वाक्प्रचार असतील. मग या ईडीएम्सचा अर्थ आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. संभाव्य कोणकोणते ईडीएम्स आपल्याला आगामी काळात होणाऱ्या सरळ सेवा परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. दे आर ऑल ॲट 6s and 7s. दे आर ऑल ॲट 6s and 7s. ॲट 6s and 7s. ॲट 6s and 7s ही या ठिकाणी असलेली एक ईडीएम आहे. याचा अर्थ काय होतो? एखादा व्यक्ती जर डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आहे, एखादा व्यक्ती जर डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आहे, संकटामध्ये आहे, त्यासाठी आपण हा ईडीएम यूज करत असतो. दॅट समवन इज ॲट 6s and 7s. समवन इज ॲट 6s and 7s. कुणीतरी संकटात आहे किंवा कुणीतरी अशा सिच्युएशनमध्ये आहे की जी सिच्युएशन कशी आहे? डिफिकल्ट सिच्युएशन आहे. मग बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे इन ग्रुप ऑफ 6s and 7s. म्हणजे 7-7 आणि 6-6च्या ग्रुपमध्ये आहे असं ॲट 6s and 7sचा अर्थ होतो का? अजिबात नाही. म्हणून हे पहिलं आन्सर जे आहे, हे पहिलं आन्सर काय होणार? चुकीचं होणार. इन डिफिकल्ट सिच्युएशन ॲट 6s and 7sचा अर्थच काय होतो? डिफिकल्ट सिच्युएशन. म्हणून कुणी जर डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये असेल तर त्याला आपण यूज करू शकतो ही इज इन अ डिफिकल्ट सिच्युएशन, ही इज ॲट 6s and 7. किंवा आपण ॲट सी, ॲट सी, ॲट सी, SEA, सी समुद्राचा आणि त्याच्या आधी ॲट या फ्रेजचा, या ईडीएमचा वापरही आपण इन डिफिकल्ट सिच्युएशनसाठी करू शकतो. किंवा आपण म्हणू शकतो इन डीप सी, इन डीप सी अँड वॉटर. इन डीप सी अँड वॉटर याचा वापरही आपण करू शकतो. म्हणजे एखादा व्यक्ती किंवा कुणीतरी संकटमय परिस्थितीमध्ये आहे किंवा कुणीतरी डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आहे तर त्यासाठी आपण ॲट 6s and 7s या ईडीएमचा वापर करतो. त्यासाठी आपण ॲट सीचा वापर करतो. त्यासाठी आपण डीप सी अँड वॉटर या ईडीएमचा वापर देखील करतो. काही वेळेस ॲट 6s and 7sचा अर्थ कन्फ्यूज म्हणून देखील घेतला जातो. सो या ठिकाणी दुसरा अर्थ लक्षात ठेवायचा आहे, कन्फ्यूज. जेव्हा एखादा व्यक्ती कन्फ्यूज होतो, पझल होतो, तेव्हा आपण ॲट 6s and 7s म्हणू शकतो. एकदा एक क्रिकेट मॅच सुरू होती आणि त्यामध्ये रवी शास्त्री कॉमेंट्री करत होते. तेव्हा त्यांनी हे ईडीएम वापरलं होतं अनिल कुंबलेसाठी. तेव्हा अनिल कुंबले खेळत होते, ते बॉलिंग करत होते आणि त्यांच्या ओव्हरमध्ये हरभजन सिंगने खूप जास्त रन्स घेतले होते. त्यामुळे अनिल कुंबले यांना कळत नव्हतं की आता कशी बॉलिंग करायची. म्हणून रवी शास्त्री यांनी कॉमेंट्री करत असताना अनिल कुंबले इज ॲट 6s and 7s हे ईडीएम वापरलं होतं. म्हणजे कन्फ्युजिंग परिस्थितीमध्ये असणे किंवा डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये असणे, दोन्ही अर्थाने आपण ॲट 6s and 7sचा वापर करू शकतो. प्लेइंग गेम म्हणून ॲट 6s and 7sचा वापर होत नाही. नन ऑफ दी अबव येऊ शकत नाही कारण ऑलरेडी दुसरं ऑप्शन आपण घेतलेलं आहे इन डिफिकल्ट सिच्युएशन ऑर इन कन्फ्युजिंग सिच्युएशन. पुढचा ईडीएम आहे व्हॉट द एम्प्लॉईज प्लॅन फॉर स्ट्राईक द गव्हर्नमेंट ट्रायज टू फ्लाय अ काईट. आता बघा, व्हॉट द एम्प्लॉईज प्लॅन फॉर स्ट्राईक. एम्प्लॉईज जे आहेत ते स्ट्राईकसाठी काय प्लॅन करत आहेत किंवा कोणता प्लॅन करत आहेत तर स्ट्राईकसाठी गव्हर्नमेंट लगेचच सरकारने काय केलेलं आहे? ट्राय केलेलं आहे. काय ट्राय केलेलं आहे? टू फ्लाय अ काईट. लगेच सरकारने ठरवलं की टू फ्लाय अ काईट. टू फ्लाय अ काईटचा मिनिंग होतो जनतेचं ओपिनियन घेणे, पब्लिकचं ओपिनियन घेणे, जनमत घेणे. जनतेचं जे काही मत आहे ते जेव्हा घेतलं जातं किंवा पब्लिकचं ओपिनियन जेव्हा विचारात घेतलं जातं तेव्हा आपण त्याला म्हणू शकतो फ्लाय अ काईट. जनरली अ लॉट ऑफ गव्हर्नमेंट्स आर फ्लाइंग अ काईट. जनरली अ लॉट ऑफ गव्हर्नमेंट्स आर फ्लाइंग अ काईट. काही गव्हर्नमेंट्स काय करतात? बऱ्याच गव्हर्नमेंट्स काय करतात? लोकांचं मत घेतात. मग बघा या ठिकाणी डिटेक्ट द फॅट येऊ शकत नाही. म्हणजे फॅक्ट डिटेक्ट करणे म्हणजे फ्लाय अ काईट का? नाही. प्लीज द चिल्ड्रन म्हणजे लहान लहान मुलांना खुश करणे, प्लीज करणे. प्लीजचा दुसरा अर्थ खुश करणेही होतो. याचा अर्थ होतो का फ्लाय द काईट म्हणजे लहान मुलांना खुश करणे?
टेस्ट द पब्लिक ओपिनियन, पब्लिकचं ओपिनियन, जनतेचं जे ओपिनियन आहे ते टेस्ट करणे होतं का? येस. फ्लाय अ काईटचा अर्थ होतो टू टेस्ट द पब्लिक ओपिनियन किंवा टू टेक द पब्लिक ओपिनियन. आणि त्यानंतर आहे एंटर इनटू द ॲग्रीमेंट, कोणतं तरी ॲग्रीमेंट करणे किंवा कोणती तरी सहमती दर्शवणे, याला फ्लाय अ काईट म्हणत नाही. त्यामुळे या ठिकाणी टू फ्लाय अ काईट या इडियमचा अर्थ होणार टू टेस्ट द पब्लिक ओपिनियन किंवा टू टेक द पब्लिक ओपिनियन. यानंतर पुढे जाऊया. पुढचा इडियम आहे द डॉक्टर सेड दॅट, डॉक्टरांनी सांगितलं द पेशंट हॅज टर्न, की पेशंटने काय केलेलं आहे? टर्न द कॉर्नर. द पेशंट हॅज टर्न्ड दी कॉर्नर. या कॉर्नरच्या ऐवजी आपण टेबल हा शब्दही घेऊ शकतो, टर्न द टेबल. याचा अर्थ किंवा हा इडियम केव्हा वापरला जातो? सपोज अशी परिस्थिती आहे की त्या परिस्थितीमध्ये तुम्ही हरणार आहात आणि त्या परिस्थितींमधून तुम्ही न हरता अतिशय व्यवस्थितरित्या तुम्ही जिंकून येतात. जेव्हा असा खेळ खेळला जातोय की ज्यामध्ये तुमचा संघ हा हरण्याच्या मार्गावर आहे परंतु अचानक तुम्ही जिंकून येतात, किंवा तुम्ही अशा हॉस्पिटलमध्ये असा एक पेशंट आहे की तो मृत्यूच्या मार्गावर आहे परंतु तो मृत्यूच्या दारातून जर वापस येत असेल, परत येत असेल, तर त्याला आपण म्हणतो की द पर्सन हॅज टर्न द टेबल और द पर्सन हॅज टर्न द कॉर्नर. आणि म्हणून बाजी पलटना या हिंदी अर्थाने देखील आपण याला म्हणू शकतो. सो बघा, कम्प्लिटली रिकवर, कम्प्लिटली रिकवर म्हणजे एखादा पेशंट जो आहे तो पूर्णतः बरा होतो, त्याला कम्प्लिटली रिकवर असं म्हटलं जातं. परंतु इथे जरी पेशंट असला तरी इथे पेशंट हा मरणाच्या दारातून परत आलेला आहे आणि म्हणून त्यासाठी टर्न द कॉर्नर किंवा टर्न द टेबल हा इडियम वापरण्यात आलेला आहे. म्हणजे त्याने कठीण अशा समयावर मात केलेली आहे आणि तो पुढे आलेला आहे. सो कम्प्लिटली रिकवर आपण म्हणू शकत नाही. बिकम वर्स म्हणजे खूप खराब होणे, परिस्थिती खराब होणे असंही आपण वापरू शकत नाही. पास द क्रायसिस आपण म्हणू शकतो की जे संकट आहे ते संकट आता टळलेलं आहे. सो पास द क्राइस म्हणजे संकटमय अवस्थेतून जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा त्याला आपण म्हणू शकतो टर्न द कॉर्नर किंवा टर्न द टेबल. डायड आउट म्हणजे मरण पावणे, या अर्थाने टर्न द कॉर्नर किंवा टर्न द टेबलचा वापर केला जात नाही. आणि म्हणून लक्षात ठेवायचे खूप महत्त्वपूर्ण इडियम्स आहेत. इवन MPSCची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी देखील हे इडियम्स खूप महत्त्वाचे आहेत. घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे ऑल द स्टुडंट्स, या ठिकाणी स्टुडंट्स असायला पाहिजे. ऑल द स्टुडंट्स बर्न द मिडनाईट ऑइल. या ठिकाणी बघा, ऑल द स्टुडंट्स बर्न द मिडनाईट ऑइल टू पास द MPSC एक्झामिनेशन्स. खूप सारे विद्यार्थी आहेत की MPSC एक्झामिनेशन्सची तयारी करत आहेत अँड दे आर बर्निंग द मिडनाईट ऑइल. म्हणजेच काय की रात्रभर जेव्हा तुम्ही एखादं काम करतात, रात्रभर जेव्हा तुम्ही एखादं काम करण्यासाठी मेहनत करतात त्याला म्हणतात बर्निंग द मिडनाईट ऑइल. मग या ठिकाणी बघा, स्टडीड हार्ड इन स्पाइट ऑफ डिफिकल्ट सिच्युएशन. इथे लिहिलेलं आहे की खूप हार्ड स्टडी करणे इन स्पाइट ऑफ डिफिकल्ट सिच्युएशन, म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशन असून सुद्धा खूप हार्ड स्टडी करणं, याचा अर्थ टू बर्न द मिडनाईट ऑइलचा होत नाही. म्हणजे रात्र लेट नाईटपर्यंत तुम्ही तुमचं गोल साध्य करण्यासाठी जे मेहनत करतात त्याला म्हणतात बर्निंग द मिडनाईट ऑइल. सो या ठिकाणी पहिलं ऑप्शन येणार नाही. यूज्ड अ लॉट ऑफ फ्युअल इन मिडनाईट, रात्रीमध्ये किंवा मध्यरात्रीमध्ये फ्युअल यूज करणं. फ्युअल म्हणजे काय? डिझेल पेट्रोल जे फ्युअल आहे ते यूज करणं. हा शब्दशः अर्थ घेतला जात नाही. वर्क लेट इन टू द मिडनाईट. बघा, मिडनाईट या ठिकाणी शब्द आहे मिडनाईट आणि वर्क लेट इन टू द मिडनाईट म्हणजे अतिशय मिडनाईटपर्यंत आपण रात्रपर्यंत खूप लेट नाईटमध्ये आपण जोपर्यंत काम करतो, मेहनत करतो, जो अभ्यास करतो त्याला म्हटलं जातं की समवन इज बर्निंग द मिडनाईट ऑइल. आणि म्हणून या ठिकाणी ऑप्शन 3 जे आहे हे आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन होईल. मिळतं जुळतं ऑप्शन 1 पण होतं, परंतु आपल्याला तिसऱ्या ऑप्शनपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे किंवा चौथ्या ऑप्शन्सपर्यंत आपल्याला पूर्ण अर्थ पाहणं गरजेचं आहे. वर्कड एव्हरी नाईट, प्रत्येक रात्र काम करणे, याचा अर्थ बर्निंग मिडनाईट ऑइल होत नाही. तुम्ही खूप लेट नाईटपर्यंत तुमचं वर्क करत असणार आणि त्याच्यातून तुम्हाला तुमचं गोल साध्य करायचं आहे, त्यासाठी आपण बर्न मिडनाईट ऑइल हा फ्रेज किंवा ही इडियम जी आहे ती वापरत असतो. क्लिअर? त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, शी डिड नॉट सी आय टू आय विथ हर फादर. शी डिड नॉट सी आय टू आय. आता बघा, सी आय टू आय ही एक इडियम आहे आणि याचा अर्थ होतो कुणाशी तरी सहमत असणे.
याचा अर्थ काय होतो? सहमत होणे. सो शी डिड नॉट, आणि याच्या आधी बघा डिड नॉट वापरलेला आहे, म्हणजे सहमत नसणे. सी आय टू आय या स्पेशल इडियमचा अर्थ काय होतो? सहमत असणे. हा इडियम यापूर्वी MPSCच्या परीक्षेत देखील विचारण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ॲग्री हा त्याचा अर्थ होतो, सहमत असणे हा त्याचा अर्थ होतो. सर्वांनी लक्षात ठेवायचं. शी डिड नॉट सी आय टू आय विथ हर फादर, म्हणजे ती तिच्या वडिलांशी सहमत नव्हती. मग या ठिकाणी बघा चॅलेंज येऊ शकणार नाही, डिस्प्यूट म्हणजे भांडण येऊ शकणार नाही, ॲग्री करेक्ट आहे, ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकार करणे होऊ शकत नाही. सो सी आय टू आयचा अर्थ काय होणार? ॲग्री होणार. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न, पुढचं इडियम. वाय आर यू, इथे यू हा शब्द सुटलेला आहे. वाय आर यू सो डाऊन इन द माउथ टुडे. आता डाऊन इन द माउथ कोणता इडियम आहे? डाऊन इन द माउथ. मग डाऊन इन द माउथचा अर्थ काय होतो? बऱ्याच जणांना असं वाटतं की डाऊन इन द माउथचा अर्थ होतो एखादा व्यक्ती खूप भुकेला आहे, परंतु डाऊन इन द माउथचा अर्थ होतो एखादा व्यक्ती नर्वस आहे, उदास आहे, डिसअपॉइंटेड आहे, डिसहार्टन आहे. मग या ठिकाणी बघा हंग्री हे उत्तर आपल्यासाठी होऊ शकत नाही. थर्स्टी म्हणजे तहानलेला होऊ शकत नाही. अँग्री म्हणजे रागावलेला, संतापलेला होऊ शकत नाही. या ठिकाणी आहे नर्वस. आणि नर्वससाठी यापूर्वी MPSCने एक इडियम विचारलेला आहे, अ कॅट ऑन हॉट टीन रूफ. अ कॅट ऑन हॉट टीन रूफ. अ कॅट ऑन हॉट टीन रूफचा अर्थही होतो नर्वस असणे. एखादा व्यक्ती नर्वस असेल, डिसअपॉइंटेड असेल तर त्याला आपण म्हणू शकतो ही इज अ कॅट ऑन हॉट टीन रूफ, किंवा आपण त्याला म्हणू शकतो ही इज डाऊन इन द माउथ. क्लिअर? सो या ठिकाणी आउट ऑफ स्पिरिट देखील आपण म्हणू शकतो. आउट ऑफ स्पिरिट हा जनरली दुःखी व्यक्तीसाठी वापरला जातो. सो हे सर्व इडियम्स लक्षात ठेवायचे आहेत. बघा इडियम्सचे सिनॉनिम्सही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सिनॉनिम्स म्हणजे काय? की असे इडियम्स की जे 3-4 संख्येमध्ये आहे परंतु त्यांचा इंग्लिश मिनिंग जो आहे तो एकच होतो. म्हणजे की नर्वससाठी डाऊन इन द माउथ हाही इडियम वापरला जातो. नर्वससाठी आपण कॅट ऑन हॉट टीन रूफ हाही इडियम वापरत असतो, आणि नर्वससाठी आपण आउट ऑफ स्पिरिट हाही इडियम वापरत असतो. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या इडियमकडे. पॉलिटिशियन्स जनरली फॉलो अ फेबियन पॉलिसी. पॉलिटिशियन्स जे आहेत ते कोणती पॉलिसी फॉलो करतात? फेबियन पॉलिसी फॉलो करतात. मग आता फेबियन पॉलिसीचा अर्थ काय होतो? फेबियन पॉलिसी म्हणजे अशी पॉलिसी की ज्यामध्ये जो व्यक्ती आहे तो व्यक्ती डिसिजन्स घेण्यामध्ये विलंब करत असतो, डिसिजन्स घेण्यामध्ये उशीर लावत असतो. मग जो व्यक्ती उशीर लावत असेल, डिसिजन्स घेण्यामध्ये विलंब करत असेल, डिसिजन्स घेण्यामध्ये, तो व्यक्ती फेबियन पॉलिसी फॉलो करतोय असं आपण समजायचं. मग बघा पॉलिसी ऑफ फेअर डिसिजन्स, फेअर डिसिजन्स येणार नाही. पॉलिसी ऑफ अनफेअर डिसिजन्स, अनफेअर डिसिजन्स येणार नाही. फेअर म्हणजे चांगले डिसिजन्स, अनफेअर म्हणजे वाईट डिसिजन्स. पॉलिसी ऑफ डिलेइंग डिसिजन्स, बघा या ठिकाणी डिलेइंग म्हणजे विलंब करणे किंवा उशीर करणे. अशी पॉलिसी की ज्यामध्ये डिसिजन्स घेण्यासाठी विलंब लावला जात आहे त्याला आपण फेबियन पॉलिसी असं म्हणत असतो. अ पॉलिसी ऑफ फेवरेबल डिसिजन्स, त्यांच्या फेवरमध्ये जे डिसिजन्स असतील तेच घेतील, त्याला देखील फेबियन पॉलिसी म्हटलं जात नाही. सो आपल्याला कळालं असेल फेबियन पॉलिसीचा अर्थ काय होतो. यापुढे परीक्षेत विचारले जाऊ शकतात म्हणून सर्वांनी लक्षात ठेवायचं. ही इज अ लिटल वेट बिहाइंड इयर्स. ही इज अ लिटल वेट बिहाइंड द इयर्स. लिटल वेट बिहाइंड द इयर्स याचा अर्थ काय होतो? एक असा व्यक्ती की जो इनएक्सपिरियन्स्ड आहे, एक असा व्यक्ती की ज्याला कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही, एक असा व्यक्ती की ज्याला आपण नवशिक्या, बिगिनर किंवा नॉविस असं म्हणतो. याला आपण नॉविस म्हणू शकतो. एक मिनिट, याला आपण नॉविस असं म्हणू शकतो, नवीन शिकणारा, किंवा त्याला आपण बिगिनर म्हणू शकतो, किंवा त्याला आपण इनएक्सपिरियन्स म्हणू शकतो. डेफ म्हणजे बहिरा होऊ शकत नाही. वेट बिहाइंड टीयर्स म्हणजे काय? इनएक्सपिरियन्स पर्सन. कन्फ्यूज म्हणता येणार नाही, अँग्री म्हणता येणार नाही. क्लिअर? यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढे आहे बघा, ही गेव मी अ कोल्ड शोल्डर यस्टरडे. ही गेव मी अ कोल्ड शोल्डर. कोल्ड शोल्डरचा अर्थ काय होतो? की जेव्हा तुम्हाला इग्नोर केलं जातं, जेव्हा तुम्हाला इग्नोर केलं जातं, जेव्हा तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं त्याला म्हणतात कोल्ड शोल्डर.
त्याला म्हणतात कोल्ड शोल्डर. सो बघा, ही गेव मी अ कोल्ड शोल्डर यस्टरडे म्हणजे त्याने कालच्या दिवशी माझ्याकडे इग्नोर केलं, मला बघून सुद्धा त्याने पाहिलं नाही. इग्नोर करणे. तर चीट येणार नाही, इग्नोर येईल, सपोर्ट येणार नाही, इन्सल्ट येणार नाही. आणि यासाठी आणखी एक इडियम आहे, टू टर्न द ब्लाइंड आय. टू टर्न द ब्लाइंड आय म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही इग्नोर करत असणार, एखाद्या व्यक्तीला तुम्ही अवॉइड करत असणार, एखाद्याकडे नेग्लेक्ट करत असणार, तर त्यासाठी आपण यूज करतो टू टर्न द ब्लाइंड आय. हा इडियम देखील महत्त्वाचा आहे, किंवा आपण कोल्ड शोल्डर हा देखील इडियम यूज करत असतो. दोन्ही इडियम्स लक्षात ठेवायचे. यानंतर घेऊया पुढचा महत्त्वपूर्ण प्रश्न. आय हॅव नॉट सीन सच अ पास्ट मास्टर इन माय करिअर. पास्ट मास्टरचा अर्थ काय होतो? एक्सपर्ट व्यक्ती. डॉक्टर APJ अब्दुल कलाम वॉज ए पास्ट मास्टर. जो व्यक्ती खूप बुद्धिमान आहे, एक्सपर्ट आहे, त्यासाठी आपण पास्ट मास्टर यूज करतो. सो फुल येणार नाही, एक्सपर्ट करेक्ट होईल. नॉविस म्हणजे नवीन शिकणारा, स्ट्रेंज म्हणजे विचित्र, येऊ शकणार नाही. सो करेक्ट होणार एक्सपर्ट. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, मिसेस टंडन ऑलवेज ब्लोज हर ओन ट्रम्पेट. सो या ठिकाणी बघा, ब्लोज समवन्स ओन ट्रम्पेट याचा अर्थ काय होतो की स्वतःबद्दल स्वतःची माहिती सांगणे किंवा बोस्ट करणे किंवा फुशारक्या करणे आपण त्याला म्हणू शकतो. सो बोस्ट या ठिकाणी करेक्ट मिनिंग आहे टू टॉक मच, खूप जास्त बोलणे, टॉकेटिव्ह किंवा टू टॉक लेस येऊ शकत नाही. इंट्रोवर्ट म्हणजे आतल्या गाठीचा व्यक्ती होऊ शकत नाही. सो स्वतःबद्दलच ज्यावेळेस आपण स्वतःची स्तुती करत असतो त्याला म्हटलं जातं टू ब्लोज हर ओन ट्रम्पेट. त्यानंतर पुढे ह्या आय डू नॉट लाईक टू बीट अबाउट द बुश. टू बीट अबाउट द बुशचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीला एका पॉइंटवर बोलायचं आहे, एका सब्जेक्टवर बोलायचं आहे, परंतु तो सब्जेक्ट सोडून अवांतर बोलतोय, पॉइंट सोडून अवांतर बोलतोय, तेव्हा आपण म्हणतो की दॅट पर्सन इज बीटिंग अराउंड द बुश. दॅट पर्सन इज बीटिंग अबाउट द बुश किंवा आपण याला अराउंड असं देखील म्हणू शकतो. सो बघा, विदाउट झील. झीलचा अर्थ काय होतो? उत्साह. झीलचा अर्थ काय होतो? उत्साह. हे उत्साह शेवटी लिहिलेलं दिसतंय का? ओके. परंतु हे आपलं उत्तर होणार नाही. डिसॲग्रीमेंट म्हणजे असहमती असणे होणार नाही. टू टॉक पॉइंटलेस. पॉइंटलेस. टू टॉक पॉइंटलेस. पॉइंटलेसली जेव्हा एखादा व्यक्ती बोलतो तेव्हाच त्याला आपण म्हणतो की ही इज बीटिंग अराउंड द बुश, ही इज बीटिंग अबाउट द बुश. त्यानंतर बघा, विथ एक्साइटमेंट. एक्साइटमेंटचा अर्थही काय होतो? उत्साह किंवा झील, आणि हे या ठिकाणी यूज करू शकत नाही. सो बीटिंग अबाउट द बुश किंवा बीटिंग अराउंड द बुशचा अर्थ होतो एखादा व्यक्ती सब्जेक्ट सोडून जेव्हा अवांतर बोलतोय किंवा सांगतोय तेव्हा आपण म्हणतो बीट अबाउट द बुश. ग्रामर इज हिज अशिल्स हिल. अशिल्स हिलचा अर्थ होतो वीक पॉइंट, ड्रॉबॅक. मग बघा, या ठिकाणी वीक पॉइंट ऑप्शन 1 मध्ये आहे. स्ट्रॉंग पॉइंट होणार नाही. डाऊटफुल पॉइंट अशिल्स हिल होणार नाही. स्ट्रेंथ म्हणजे त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे अशिल्स हिल, आणि अशिल्स हिलचा अर्थ होतो ड्रॉबॅक किंवा वीक पॉइंट, आणि त्याचा वीक पॉइंट काय आहे? ग्रामर, किंवा त्याचा ड्रॉबॅक काय आहे? ग्रामर. क्लिअर. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, ही इज हॅबिच्युअल ऑफ ग्रेझिंग द पाम. ग्रेझिंग द पामचा अर्थ होतो कोणताही ऑफिशियल, कोणताही कर्मचारी जर कोणत्याही सिटीजनकडून, कोणत्याही व्यक्तीकडून जर लाच घेत असेल, ब्राईब घेत असेल, तर त्याला ग्रेझिंग द पाम म्हटलं जातं. सो ही इज हॅबिच्युअल ऑफ. हॅबिच्युअल ऑफ म्हणजे सवय असणे. सवय असणे. त्याला सवय आहे. कशाची सवय आहे? ग्रेझिंग द पाम म्हणजे लाच घेणे. लाच घेण्याची त्याला सवय आहे. टेकिंग ब्रायबरी किंवा टू टेक ब्राईब. वर्क हार्ड होणार नाही. टू टेक ब्राईब हे या ठिकाणी करेक्ट आहे. टेक आणि ब्राईब मध्ये आपल्याला स्पेस सोडायचा आहे. त्यानंतर स्नॅच म्हणजे हिसकणे, होऊ शकत नाही. टेकिंग जंक फूड खाणे होऊ शकत नाही. ग्रेझिंग द पामचा अर्थ लक्षात ठेवायचा, ब्रायबरी घेणे, लाच घेणे. क्लिअर. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचं इडियम आहे, लेट अस फाईट द करप्शन. चला करप्शनचा फाईट करूया किंवा करप्शनशी लढा देऊया. करप्शनला आपण मराठीतून काय म्हणतो? भ्रष्टाचार. चला भ्रष्टाचाराशी लढूया.
ओके, मग आता भ्रष्टाचाराशी लढूया यासाठी आपल्याकडे आहे टूथ अँड नेल, टूथ अँड टीथ, टीथ अँड नेल, टीथ अँड टंग. मग यापैकी कोणतं इडियम्स या ठिकाणी क्लिअरली फिट होईल किंवा ॲप्रोप्रिएटली आपल्याला फिट करता येईल? तर बघा इथे एकच महत्त्वपूर्ण इडियम आहे टूथ अँड नेल. दुसरं टूथ अँड टीथ असं कोणतंही इडियम नाही, टीथ अँड नेल असंही इडियम नाही, टीथ अँड टंग असं कोणतंही इडियम या ठिकाणी नाही. वाक्प्रचार काय आहे? टूथ अँड नेल, टूथ अँड नेल. संपूर्णपणाने जेव्हा आपण लढत असतो, पूर्ण प्रयत्नांनी जेव्हा आपण लढतो तेव्हा आपण म्हणतो टूथ अँड नेल. प्राणपणाला लावून लढणे, प्राणपणाला लावून लढणे. सॉरी, मिस्टेक. जेव्हा आपण प्राणपणाला लावून एखाद्या गोष्टीसाठी लढत असतो तेव्हा आपण म्हणतो टू फाईट टूथ अँड नेल, टू फाईट टूथ अँड नेल. सो या ठिकाणी लेट अस फाईट द करप्शन, लेट अस फाईट द करप्शन टूथ अँड नेल. प्राणपणाला लावून आपण भ्रष्टाचाराशी चला लढा देऊया. सो या ठिकाणी आपल्याला कोणतं इडियम विचारलं जाईल हे विचारलं होतं, म्हणजे कोणतं इडियम ॲप्रोप्रिएटली फिट होईल हे विचारलं होतं. त्यापैकी 3 इडियम्स जे आहेत ते थोडं इकडे तिकडे चुकीचे करण्यात आले होते, म्हणून आपल्याला कोणता इडियम करेक्ट आहे हे देखील माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याचं मिनिंग नेमका काय होतो हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आजच्या या सेशनमध्ये आपण 15 विविध प्रकारच्या इडियम्सला पाहिलेलं आहे. या पुढील भागामध्ये आपण आणखी महत्त्वपूर्ण काही शब्दांना बघूया, जेणेकरून आपल्या ज्या काही सरळ सेवा परीक्षा आगामी काळात होणार आहे त्यामध्ये तुम्हाला यांचा फायदा होईल. तर आजच्या सेशनमध्ये फक्त इतकंच. भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या एका नवीन सेशनमध्ये. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. जय हिंद, जय भारत. थँक्यू.